खामगाव ग्रामीण पोलिसांची अवैध दारू धंद्यांवर धडक कारवाई। ग्रामीण भागात पाय पसरणाऱ्या अवैध दारू धंद्यांविरोधात आता प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू विक्री आणि गावठी हातभट्टी दारू निर्मिती विरोधात एक विशेष धडक मोहीम हाती घेतली आहे। पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खामगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने शहापूर आणि देऊळखेड परिसरामध्ये एकाच वेळी धाडी टाकल्या। या विशेष मोहिमेंतर्गत एकूण 3 ठिकाणी स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या। या धाड सत्रादरम्यान पोलिसांनी देशी आणि विदेशी दारूचा मोठा साठा हस्तगत केला आहे। याशिवाय ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने तयार केली जाणारी गावठी हातभट्टी दारू आणि ही हातभट्टी दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन म्हणजेच मोहसडवा घटनास्थळावरून जप्त करण्यात आला। पोलिसांनी जप्त केलेल्या या संपूर्ण मालाची एकूण किंमत सुमारे 75,000 रुपये सांगण्यात येत आहे। जप्त करण्यात आलेला मोहसडवा पोलिसांनी जागीच नष्ट केला असून आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी पोलिसांची ही कारवाई आगामी काळात अधिक तीव्र केली जाईल, असा सज्जड इशारा खामगाव ग्रामीण पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे।